ज्याच्या डोळ्यात दुष्काळ पडलेला असतो, ज्याला रडणं ठाऊक नसतं. रडायचं असतं पण रडणार कोण अपुरे. जो आपल्या कुटुंबाकडे बघून आपल्या डोळ्यात आलेले अश्रूंना आतल्या आत सुकवतो ना, तो असतो बाप. ज्याच्या नावातच डील आहे, जो साऱ्या जबाबदाऱ्यांशी डील करतो, तो म्हणजे वडील. ज्याची वंडील असते फॅमिली, आणि फॅमिलीसाठी जो आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करतो ना, तो असतो बाप. तुम्हाला शिकवून यशाच्या उंच शिखरावर जो बसवतो ना, आणि स्वतःला कर्जाच्या अवाढव्य डोंगराखाली पुरून घेतो ना, तो असतो बाप. तो तुम्हाला ओरडतो ते तुम्हाला दिसतं, पण त्या ओरडण्यामागची काळजी तुम्हाला कधीच दिसत नाही. जो स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता उभं आयुष्य तुम्हाला जपण्यामध्ये घालवतो ना, तो असतो बाप. ज्याचं अस्तित्व तुम्हाला दुनियेच्या वाईट नजरेपासून वाचवतो. तुमच्यावर कोणाचीही वाईट सावली नको पडायला म्हणून जो स्वतःला तुमच्यावरून चाक म्हणून उतरवून टाकतो ना, तो असतो बाप. आयुष्याच्या वारीत ज्याचं फक्त एकदाच दर्शन होतं, तुमच्या जन्माआधीच जो तुमच्या आयुष्यभराच्या सुखाची सोय करून ठेवतो ना, तो असतो देव, आणि तोच असतो बाप. शेवटचं एकदा तुम्हाला बघण्यासाठी जो यमराजाला दरवाजाच्या बाहेर ताटकळत ठेवतो ना, जो स्वतःच्या मरणावरही फक्त तुमच्या हातून अग्नी घेतो ना, तो असतो बाप. तो असतो बाप.